नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच फिडे विश्वकप ट्रॉफीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विश्वनाथन आनंद। तर विश्वनाथन आनंद यांचे नाव ठेवण्यात आले फिडे विश्वकप ट्रॉफीचे नाव बदलून। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। फिडे चेस वर्ल्ड कप 2025मध्ये ट्रॉफीचे नाव बदलून विश्वनाथन आनंद ट्रॉफी किंवा विश्वनाथन आनंद कप असे ठेवण्यात आले आहे। बघा, ही घोषणा गोवा या राज्यामध्ये झाली होती आणि या पुरस्काराचे उद्दिष्ट म्हणजे विश्वनाथन आनंद यांच्या ज्ञान, त्याग आणि बुद्धिबळातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करणे हा आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अनीश दयाल सिंह। अनीश दयाल सिंह यांची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतामध्ये SJ-100 सिव्हिल कॉम्प्युटर एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन, रशिया। ओके, तर बघा, ही जी कंपनी आहे ती युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ही रशियाची आहे। ओके, आणि याच्यासोबत नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने SJ-100 सिव्हिल कॉम्प्युटर एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी या कंपनीसोबत करार केला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न ठरतो। चला बघा, हा जो करार आहे तो 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्कोमध्ये संपन्न झाला आहे आणि या कराराद्वारे HALला भारतातील ग्राहकांसाठी SJ-100 विमान तयार करण्याचा हक्क मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। म्हणजेच हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांचा 1 नोव्हेंबर रोजी स्थापना दिवस असतो। ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो। बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, 2026मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ए आणि बी। म्हणजेच भारत आणि श्रीलंका हे दोन्हीही देश 2026मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताच्या पश्चिम सीमेवर होणाऱ्या त्रिसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑपरेशन त्रिशूल। ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे ऑपरेशन त्रिशूल। तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। भारताच्या पश्चिम सीमेवर विशेषतः राजस्थान आणि गुजरात प्रदेशामध्ये सुरू झालेली त्रिसेवा सराव म्हणजेच भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी या एक्झरसाईजमध्ये भाग घेतला आहे। तर बघा, सरावाचे नाव आहे त्रिशूल एक्झरसाईज आणि या सरावाचा कालावधी म्हणजेच ही एक्झरसाईज सुरू झाली होती 30 ऑक्टोबर 2025 रोजी। याचे उद्दिष्ट म्हणजे विविध सैन्य दलांमध्ये एकता वाढवणे, म्हणजेच भूसेना, नौदल आणि हवाई दल कसे समन्वयाने काम करतात हे तपासणे हे आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 बघा, चर्चेत असणारे सतकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ओडिसा। तर ओडिसा या राज्यामध्ये सतकोसिया व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 बघा, ऑक्टोबर 2025मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या 2 वेगवेगळ्या भारतीय वायुसेना लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणारी पहिली राष्ट्रपती बनली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, राफेल आणि सुखोई 30 MKI।
तर या हे जे 2 विमान आहेत, लढाऊ विमान ज्यांचं नाव आहे राफेल आणि दुसरं आहे सुखोई Su-30 MKI, या दोन्ही विमानामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उड्डाण घेतले आहे. ओके, तर असे करणाऱ्या त्या पहिल्याच राष्ट्रपती बनल्या आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. कोणाला 2025चा सखारोव पुरस्कार मिळाला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ए आणि बी, म्हणजेच अमाग्लोबिली, मझिया अमाग्लोबिली आणि आंद्रेज पोझोबूत. बघा यांची नावे लक्षात ठेवा. मझिया अमाग्लोबिली आणि आंद्रेज पोझोबूत या दोघांनाही 2025 सालचा म्हणजेच यावर्षीचा सखारोव पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर बघा याबद्दल माहिती पाहूयात आपण या पुरस्काराबद्दल. याचे विजेते आहेत आंद्रेज पोझोबूत, जे की बेलारूस या देशाचे आहेत, आणि मझिया अमाग्लोबिली हे जॉर्जिया या देशाचे आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला या पुरस्काराचा परिचय पाहूयात. सखारोव पुरस्कार फॉर फ्रीडम ऑफ थॉट हा युरोपियन संसदेतर्फे दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार 1988मध्ये स्थापन करण्यात आला असून याचा उद्देश म्हणजे मानवाधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांकनासाठी लढणाऱ्यांचा गौरव करणे हा आहे. ओके, तर बघा हा पुरस्कार आंद्रेई सखारोव सोव्हिएत भौतिकशास्त्र आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांच्या नावाने दिला जातो. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक बघा 10 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22व्या आसियान भारत शिखर परिषदेमध्ये कोणते वर्ष आसियान भारत सागरी सहकारी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 2026. म्हणजेच पुढील वर्ष 2026 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसियान भारत सागरी सहकारी वर्ष म्हणून घोषित केले गेलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.